गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ फंक्शन पाहिलं. कन्सेप्ट ऑफ फंक्शन्समध्ये आपण बघितलं की फंक्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर फंक्शन डिक्लेअर कसं करता येईल, फंक्शनचं प्रोटोटाईप काय असते, त्याच्यानंतर फंक्शन कॉलिंग काय असेल, फंक्शनचं डेफिनेशन कशी लिहितो आपण. तर ह्या 3 गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर यानंतर आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ फंक्शन्स. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ फंक्शन्स. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला लक्षात येईल की फंक्शनचे किती टाईप्स आहेत आणि ते कुठले कुठले आहेत. ठीक आहे, चला बघूत आपण फंक्शनचे टाईप्स. टाईप्स ऑफ फंक्शन जर आपण बघितलं तर फंक्शनचे मेजर 2 टाईप पडतात. एक म्हणजेच लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन. इथं आपण पाहू शकतो की एक म्हणजेच तुमचं हा लायब्ररी फंक्शन आणि दुसरं म्हणजेच युजर डिफाईन फंक्शन. आता लायब्ररी फंक्शन म्हणजे काय असेल? लायब्ररी फंक्शन म्हणजे काय की जे फंक्शन ऑलरेडी आपल्या सी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत, ज्याला आपण डिफॉल्ट किंवा आपण म्हणतो बिल्ट इन फंक्शन, आपण त्यांना काय म्हणतो की बिल्ट इन फंक्शन्स. म्हणजे काही टास्क परफॉर्म करण्यासाठी, काही सब टास्क परफॉर्म करण्यासाठी आपल्या सी लँग्वेजमध्ये काही फंक्शन ऑलरेडी इन्क्लूड केलेले आहेत. ते फंक्शन आपल्याला इम्प्लिमेंट करण्याची गरज पडत नाही, ते डेव्हलपरच त्याला इम्प्लिमेंट करून आपल्या लँग्वेजमध्ये काय केलेले आहेत की इनपुट केलेले आहेत. तर तशा फंक्शनला आपण म्हणतो लायब्ररी फंक्शन्स. ओके, त्यांचं एक्झाम्पल काय आहे ते पुढं आपण पाहूतच. दुसरा एक फंक्शनचा प्रकार आहे युजर डिफाईन फंक्शन. आता युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय की युजर स्वतः आपले फंक्शन्स काही डिफाईन करू शकतो. म्हणजे जसं आपण म्हणू की SQRT. आता हा स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे, तर स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठी आपल्याकडं इनबिल्ट फंक्शन आहेत, तर ते लायब्ररी फंक्शन म्हणतो आपण. तर SQRT दॅट मीन्स दॅट फंक्शन हॅज द वन स्पेसिफिक टास्क, दॅट इज यू कॅन फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ डिफाईन व्हॅल्यू. म्हणजे जे काही डिफाईन व्हॅल्यू असेल त्या डिफाईन व्हॅल्यूचे आपण स्क्वेअर रूट काय करू शकतो की फाइंड करू शकतो. दॅट इज वन इनबिल्ट function which is defined or which is already available in your programming language, that is a C. But the user defined function is nothing but those function can create by the user. Means user can create some function according to his convenience. म्हणजे आपल्या कन्व्हिनियन्सनुसार, म्हणजे आपल्या यूजनुसार आपण आपले काही फंक्शन स्वतः क्रिएट करू शकतो, त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन फंक्शन. ठीक आहे, तर असे 2 फंक्शन्स आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये बघायला मिळतात. म्हणजे बेसिक टाईप्स आहेत किंवा फंडामेंटल टाईप आपण म्हणू. ठीक आहे, तर चला बघूत आपण नेक्स्ट. लायब्ररी फंक्शन म्हणजे काय किंवा लायब्ररी फंक्शन कशाला म्हणतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की लायब्ररी फंक्शन म्हणजे काय असेल की तर इथं बघा की लायब्ररी फंक्शन्स आर द फंक्शन्स विच आर डिक्लेअर्ड इन द सी हेडर फाईल सच ॲज अ स्कॅनएफ, प्रिंटएफ, गेट्स, पुट्स, सेल, फ्लोर, etc. मीन्स जे फंक्शन्स किंवा जे काही प्रोग्राम्स असतील आपण त्याला फंक्शनच म्हणतो. जे काही लायब्ररी फंक्शन्स आहेत ते लायब्ररी फंक्शन्स आपल्या सी लँग्वेजमध्ये ऑलरेडी डिफाईन असतात आणि ते कुठं असतात तर हेडर फाईलमध्ये असतात. कुठं असतात? हेडर फाईलमध्ये असतात. आता हेडर फाईल कुठली, तर हेडर फाईल आपण म्हणतो की stdio.h आहे की नाही, त्याच्यानंतर string.h किंवा आपण म्हणू की math.h. तर हे सगळे हेडर फाईल आहेत. हे काय आहेत की हेडर फाईल, अँड दीज हेडर फाईल कन्सिस्ट ऑफ सम फंक्शन्स रिलेटेड टू दॅट हेडर फाईल. म्हणजे त्या हेडर फाईल्सशी रिलेटेड काही इनबिल्ट फंक्शन्स ह्या हेडर फाईल्समध्ये अवेलेबल असतात. जसं की आपण म्हणतो की stdio.h ही एक हेडर फाईल आहे. जेव्हा ही हेडर फाईल यूज करतो तर त्यासोबत आपल्याला काही फंक्शन इनपुट मिळतात. जसे की आपण म्हणू प्रिंटएफ आहेत, स्कॅनएफ आहेत, गेट्स आहेत, पुट्स आहेत. तर हे फंक्शन कशामध्ये आहेत? stdio.h या हेडर फाईलमध्ये आहेत. string.h ही एक हेडर फाईल आहे जी की ऑलरेडी आपल्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या string.h हेडर फाईल थ्रू आपण कुठले फंक्शन यूज करू शकतो, तर str लेंथ असेल, str लेन आहेत, str cmp आहेत, str cpy आहेत. तर हे जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स ऑलरेडी आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत इन द फॉर्म ऑफ हेडर फाईल. म्हणजे कशाच्या फॉर्ममध्ये आहे तर ते हेडर फाईलमध्ये आहेत. तर त्यांनाच आपण काय म्हणतो, तर त्यांना म्हणतो आपण लायब्ररी फंक्शन्स. दॅट मीन्स दोज फंक्शन विच ऑलरेडी अवेलेबल इन युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. सच अ फंक्शन इज कॉल्ड द लायब्ररी फंक्शन्स. ओके, मॅथ फंक्शन which used to calculate some mathematical operations or perform some mathematical operations like a square root, cell, floor. These are the power. These
तर हे स्क्वेअर रूट वगैरे जे काही फंक्शन्स आहेत ते मॅथ फंक्शन आहेत. आणि मॅथ फंक्शन हे आपण कशासाठी यूज करतो, तर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये परफॉर्म करायचं असेल तर. युजर डिफाईन फंक्शन जर आपण म्हटलं तर हे फंक्शन्स युजर आपल्या कन्व्हिनियंटनुसार क्रिएट करू शकतो. जसं आपण म्हटलं की आपले जे काही इनबिल्ट फंक्शन आहेत ज्याला आपण म्हणतो की लायब्ररी फंक्शन्स, तर त्या लायब्ररी फंक्शनला युजर मॉडिफाय करू शकत नाहीत, कारण ते ऑलरेडी डेव्हलपरनं क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस युजर करू शकत नाही. पण जर युजरला स्वतःच्या कन्व्हिनियंटनुसार जर एखादं फंक्शन क्रिएट करायचं असेल तर तो युजर डिफाईनमध्ये क्रिएट करू शकतो. तर आपण म्हणू शकतो की युजर डिफाईन फंक्शन आर द फंक्शन विच आर क्रिएटेड बाय द सी प्रोग्रामर. म्हणजे जो सीचा प्रोग्रामर असेल, म्हणजे जे आपण प्रोग्रामिंग करणार, म्हणजे आपण प्रोग्रामर आहोत, तर आपण त्याला काय करू शकतो की क्रिएट करू शकतो, सो दॅट ही कॅन यूज इट मेनी टाइम्स. इट रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ बिग प्रोग्राम अँड ऑप्टिमाइज द कोड. म्हणजेच तुम्हाला मोठा प्रोग्राम आपण ऑलरेडी बोललो की सी लँग्वेजमध्ये फंक्शन्स हे प्रोग्राम्स हे मोठे प्रोग्राम्स हे फंक्शन्समध्ये काय होतात की डिवाईड होतात. तर इथंसुद्धा युजर एखादा मोठा प्रोग्राम जो असेल त्याला छोट्या प्रोग्राममध्ये कन्व्हर्ट करू शकतात किंवा एक मॉड्यूलमध्ये कन्व्हर्ट करू शकतात फंक्शन्स थ्रू. ठीक आहे. तर युजर डिफाईनमध्ये आपण काय लक्षात ठेवायचं आहे की युजर डिफाईन फंक्शन कॅन क्रिएट बाय द युजर और सी प्रोग्रामर. युजर क्रिएट करू शकते किंवा मग सी प्रोग्रामर त्याला क्रिएट करू शकते. कशासाठी? टू रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ बिग प्रोग्राम. म्हणजे मोठ्या प्रोग्रामची जी काही कॉम्प्लेक्सिटी असेल ती आपल्याला रिड्यूस करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आपलं जे काही बिग प्रोग्राम असेल दॅट बिग प्रोग्राम कॅन कन्वर्ट इन टू द स्मॉल प्रोग्राम्स अँड दिस स्मॉल प्रोग्राम इज नॉट बट नथिंग बट द फंक्शन्स. सो मॅथ फंक्शन्स आपल्याला याच्यात बघायचं आहेत की मॅथ फंक्शन्स कुठले कुठले आहेत. तर आता मॅथ फंक्शन जर आपण यूज करायचं आपल्या प्रोग्राममध्ये तर आपल्याला एक हेडर फाईल इन्क्लूड करावं लागते ज्याला आपण म्हणतो हॅश इन्क्लूड कुठली तर math.h. जेव्हा तुम्ही math.h ही फाईल आपल्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करा, जसं आपण लिहितो हॅश इन्क्लूड stdio.h असं जेव्हा लिहितो आपण, तर त्याच्या थ्रू आपल्याला प्रिंट एफ, स्कॅन एफ आणि गेट्स आणि पुट्स हे मेथड्स आपल्याला मिळतात. तसंच आपण जेव्हा हॅश इन्क्लूड math.h लिहितो तर त्यावेळेस जेवढे काही लायब्ररी फंक्शन आहेत जे की math.h फाईलमध्ये आहेत ते सगळे आपल्याला प्रोग्राममध्ये इन्क्लूड करता येतात. जसे की फॉर एक्झाम्पल आपण म्हणत की सेल हे नावाचं एक फंक्शन आहे. तर राउंड अप द गिवन नंबर इट रिटर्न्स द इंटिजर व्हॅल्यू विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू द गिवन नंबर. म्हणजे जो काही तुमचा नंबर दिलेला आहे तर तो आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करायचा. जसं की फॉर एक्झाम्पल नंबरच्या ठिकाणी आपण लिहिलं की 10.56 10.56 इक्वल्स टू नंबर आहे. तर तो आपल्याला राऊंड अप व्हॅल्यू काय करतो की रिटर्न करतो. म्हणजेच किती 11. दॅट इज अ अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. म्हणजेच काय असते ती, तर ही एक तर ग्रेटर दॅन व्हॅल्यू किंवा मग लेस दॅन व्हॅल्यू. जर 50च्या खाली असतं 40 असतं तर आपल्याला किती प्रोव्हाइड केलं असतं, ओनली 10 नंबर्स, म्हणजे 10 नंबर्स आपल्याला प्रोव्हाइड केलं असतं. देन फ्लोर नंबर राउंड अप द गिवन नंबर इट रिटर्न्स द इंटिजर व्हॅल्यू विच लेस दॅन ऑर इक्वल्स टू द गिवन नंबर. म्हणजे जी काही नंबर तुमचं दिलेलं असेल 10 आणि 0.56 आहे तर आपले जे काही पॉइंटेड व्हॅल्यू आहेत ते रिड्यूस करेल आणि फक्त आपल्याला रिझल्ट देईल दॅट इज अ 10. स्क्वेअर रूट म्हणजे एखाद्या फंक्शन एखाद्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं असेल, नंबरच्या ठिकाणी जर तुम्ही 10 दिलात तर 10चा स्क्वेअर रूट आपल्याला मिळेल. या ठिकाणी आपल्याला पॉवर फाइंड करायचं असेल तर PWO हा फंक्शन आहे, त्याच्यामध्ये बेस द्या, बेस 10 आहेत आणि एक्सपोनंट किती आहे तर 2 आहेत, 10⁻², असं त्या ठिकाणी रेशो तयार होईल किंवा एक इक्वेशन तयार होईल आणि त्या इक्वेशनचा आपल्याला पॉवर मिळेल. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ABS ज्याला म्हणतो, रिटर्न द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ गिवन नंबर. समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की 10.56 आपण दिलं तर याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय असेल तर दॅट इज अ 11 इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. तर तो काय करेल की एक ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला 10 इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, पॉइंटेड व्हॅल्यू तो डिस्कार्ड करून टाकेल. म्हणजे हे सगळे काही ठराविक फंक्शन्स आपण या ठिकाणी घेतले, जसे की सेल, फ्लोअर, स्क्वेअर रूट, ABS, पॉवर. तर हे सगळे काय आहेत की तुमचे फंक्शन्स आहेत आणि हे फंक्शन मॅथ ह्या आपल्या हेडर फाईलमध्ये अवेलेबल आहे. एक्झाम्पल आपण पाहू शकतो. तिथं बघा मी तुम्हाला म्हटलं की stdio.h हे प्रिंट एफ आणि स्कॅन एफसाठी यूज होते आणि इथं बघा हे math.h. जेव्हाही तुम्हाला मॅथमॅटिकल फंक्शन यूज करायचं आहे तर त्यावेळेस math.h ही हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करावंच लागतं. त्यानंतर मेन फंक्शन आणि त्यानंतर हा कंप्लीट प्रोग्राम. सेल आहेत, फ्लोअर, SQRT, पॉवर, ABS हे जे मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स आपण यूज केलं 3.6, 3.3, 3.6, 3.3, 3.2, 16, 17 असं इनपुट दिलेत आपण. प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर जर आउटपुट पाहिलं आपण तर 3.6 म्हणजे किती 4 राऊंड अप व्हॅल्यू आपल्याला तो प्रोव्हाइड करेल. दिस 4, 3, देन 4, 2.64, 16,
देन 27 12. तर हे दीज आर द सम आउटपुट अबाउट द आउटपुट जे काही आपण फंक्शन यूज केले त्याचं हे आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर आपण इथपर्यंत आपण पाहू शकतो की मॅथ फंक्शन, त्याच्यानंतर जे काही स्ट्रिंग फंक्शन आहेत तर त्या स्ट्रिंग फंक्शनसाठी तुम्ही स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन हा व्हिडिओ बघू शकतात. त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग फंक्शन कवर केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्ट्रिंग फंक्शन हे काय होईल की कवर होईल, कारण तोही एक काय आहेत की लायब्ररी फंक्शन आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबूयात आपण.